नमस्कार, मी डॉक्टर योगेश साळुंखे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. निसर्गाने मानवाला भरपूर प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत. त्यातलीच एक देणगी आहे श्वास. रोज होणारा मोकळा श्वास हा बदलत्या वातावरण, ताणतणाव, वाढतं प्रदूषण यामुळे कोंडला जातोय. आणि हा कोंडल्या श्वासामुळे बऱ्याच लोकांना, भरपूर लोकांना श्वसन संस्थेचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. अशा श्वसन संस्था कोंडल्या जाणाऱ्या एका आजाराबद्दल म्हणजेच दम्याबद्दल किंवा अस्थम्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आता आपण जाणून घेऊया की अस्थमा किंवा दमा म्हणजे असतंय काय. तर आपली फुफ्फुस ही स्पंज सारखा अवयव आहे. ह्या स्पंज सारख्या अवयवामध्ये झाडं कशी असतात, त्याच्या झाडांच्या फांद्यांसारखे ब्रॉन्क्युल्स असतात, म्हणजे नळ्या असतात. ह्या नळ्यांच्या एंडला फुगे असतात. या फुग्यांना अल्व्हिओलाई म्हणतात आणि त्या अल्व्हिओलायच्या मार्फत ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेला दम्यामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजेच काय होतं की हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होते त्या ब्रॉन्क्युलची, म्हणजेच नळ्यांची. त्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनमध्ये काय होतं की आपल्या ज्या नळ्या त्या आकुंचन पावतात. त्या नळ्या आकुंचन पावल्यामुळं फुफ्फुसात श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की शरीर त्याला काउंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामध्ये चिकट कफ तयार व्हायला लागतो. आणि तो कफ हळूहळू साचून जाऊन त्या अल्व्हिओलायमध्ये साठतो आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण घ्यायला तो अडथळा निर्माण करतो. ते अडथळा निर्माण झाल्यामुळं मग खोकला यायला तयार होतो. शरीर कफ बाहेर टाकायला प्रयत्न करतो. त्या टाकायच्या प्रमाणात जास्त प्रमाणात खोकला येतो. म्हणजे नळ्या आकुंचन पावल्या, कफ तयार झाला आणि मग धाप लागायला लागली. मग ह्या दम्यामध्ये चक्र चालू होतं. खोकला, दम, धाप आणि कफ हे चक्र कधी न थांबणारं चक्र या दम्यामध्ये चालू होतं. याला दमा असं म्हणतात. तर आपण आत्ता बघूया की दमा होतो कशामुळे किंवा कारण काय. तर पहिलं आहे अनुवंशिकता. आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांना, आजी पणजीला किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला दमा असेल तर अनुवंशिकतेमुळे दमा पुढच्या पिढीत येऊ शकतो. दुसरं कारण आहे ॲलर्जी. आपल्याला काही ॲलर्जी संबंधित आजार असतील किंवा आपल्याला कशाची ॲलर्जी असेल किंवा धुळ्याची ॲलर्जी असेल तरी दमा होण्याची शक्यता असते. तिसरं कारण आहे की व्यवसाय, की बाबा काही व्यवसायामध्ये समजा रासायनिक कंपनीत व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये त्या रसायनाच्या संपर्कामुळे फुफ्फुस कमजोर होऊन दमा होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या रोजच्या जीवनात किंवा रोजच्या वातावरणातल्या काही गोष्टींमुळं आपला दमा होण्याचा चान्सेस वाढू शकतात किंवा दमा होण्याची वातावरणातील किंवा रोजच्या जीवनातील काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे दमा हा आजार बळावू शकतो. तर पहिली गोष्ट आहे हवेतील बदल, म्हणजे गार हवा, ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरण ह्याच्यामुळे दमा बळावू शकतो. दुसरं आहे मानसिक ताणतणाव, की ज्याच्यामुळं मानसिक ताणतणावामुळे पण दमा बळावू शकतो. तिसरं कारण आहे यातलं की पित्तामुळं GERD सारख्या आजारामुळं पित्त माघारी उफाळून येऊन फुफ्फुसात जाऊन दमा होण्याची शक्यता किंवा खोकला येण्याची शक्यता असते. चौथं कारण आहे काही औषधं, जसं की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन किंवा काही औषधं, बीटा ब्लॉकर ह्याच्यामुळे पण दमा वाढू शकतो. अन्न पदार्थातील सल्फेट सारखे घटक असतात त्याच्यामुळे पण दमा बळावू शकतो, की जसं की वाईन, बियर. आता आपण बघूया की दम्याची लक्षणं नक्की काय असतात. तर पहिलं लक्षण असते खोकला, वारंवार येणारा खोकला, धाप लागणे, छातीत सुई सुई आवाज येणे किंवा घरघर आवाज येणे, छातीवर दाबल्यासारखे होणे किंवा घशात घरघर असा आवाज येणे किंवा वारंवार होणारा खोकला आणि नंतर धाप लागणे, रात्री उठून खोकला येणे किंवा रात्रीत उठून खोकला येणे, दम लागणे किंवा झोपेत श्वास कोंडल्यासारखं होणे ही सारी दम्याची लक्षणं आहेत. दम्याच्या निदानासाठी काही तपासण्या असतात का? तर हो, असतात. पहिलं, डॉक्टर स्वतः तपासून दम्याचं निदान करतात, ज्यात लक्षणं, स्टेथोस्कोपनं तपासणी आणि रुग्णाचा इतिहास. दुसरं असते रक्तलघवी चेक करणं. तिसरं असते की एक्सरे, छातीचा एक्सरे काढणं किंवा छातीचा फोटो काढणं. चौथं असते कफची तपासणी, जो कफ बाहेर पडतोय त्याची तपासणी. पाचवं असते की स्पायरोमेट्री, की फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी, ज्यात आपलं फुफ्फुस किती कार्य करते. आणि शेवटचं की ॲलर्जीची तपासणी, की समोरच्या पेशंटला किंवा ज्याला दम्याचा त्रास होतोय आहे का नाही यासाठी ॲलर्जीची तपासणी, त्या पेशंटला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आणि त्याच्यामुळे दमा उद्भवतोय. ह्या सर्व तपासण्या दम्याच्या पेशंटसाठी असतात. तर हा दमा टाळता येऊ शकतो का किंवा त्याचा अटॅक टाळता येऊ शकतो का? तर ठराविक गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाळल्या तर हा दम्याचा अटॅक आपल्याला टाळता येऊ शकतो. पहिलं, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून दम्याविषयी घ्यायची काळजी, त्याबरोबर घ्यायची औषधं ह्याचा एक तक्ता तयार करा. दुसरं की तुम्हाला येणारा दम्याचा अटॅक कोणकोणत्या गोष्टीमुळे येतोय ह्याचं निरीक्षण करून ठेवा, की त्याचं ऑब्झर्वेशन करून ठेवा, जेणेकरून पुढच्या वेळेस येणारा अटॅक तुम्ही
टाळू शकता की ज्या ज्या गोष्टीमुळे अटॅक येतोय तो. तिसरं, दम्याचा अटॅक येण्यापूर्वी काही पूर्वसूचना किंवा पूर्व आधी येणारी जी लक्षणं असतात, जसे की थोडं सर्दी होणं, थोडासा खोकला होणं, ही लक्षणं आली की डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेणं किंवा सांगितलेली पथ्य पाळून जसं दम्याचा अटॅक आपण कंट्रोल करू शकतो. तिसरं, दम्याची पूर्वसूचना देणारी काही लक्षणं असतात, ती लक्षणं जाणवायला लागली, जसे की थोडा खोकला येणं, थोडी धाप लागणं, नाकातनं पाणी येणं, ही लक्षणं जाणवायला लागली की त्वरित उपचाराला सुरुवात करा, म्हणजे दम्याचा अटॅक बळवणार नाही. आणि चौथं आणि शेवटचं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं सांगितलेल्या वेळातच खावा, जास्तही प्रमाणात खाऊ नका, आपल्या मनानं बंदही करू नका. दम्यावर काही उपचार आहेत का? तर एक प्रकारची चतुसूत्री आपण पाळली तर दम्यावर उपचार नक्की आहेत. त्यातलं पहिलं आहे आहार, दुसरं आहे औषधं, तिसरं आहे व्यायाम आणि मेडिटेशन. हे 4 गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर दम्यावर आपण नक्की मात करू शकतो. दम्यासाठी काय आहार आहे का, की आहाराचं काय मार्गदर्शन दम्याच्या पेशंटला करता येईल का? तर ह्याबद्दल असं स्पेसिफिक असा कोणताही आहार नाहीये ज्याच्याने दमा आटोक्यात येतो किंवा बरा होतो किंवा नियंत्रण ठेवतो. हा आहार व्यक्तिपरत्वे बदलला जातो, पण काही काही आहारातल्या गोष्टी आहेत की ज्यानं दमाचा अटॅक कमी प्रमाणात येतो किंवा दमा नियंत्रणात येऊ शकतो. त्यातले त्यात काही पदार्थ असे आहेत की जी ई जीवनसत्व असलेली फळे, ई जीवनसत्व असलेले पदार्थ, ड जीवनसत्व असलेले पदार्थ किंवा सुकामेवा, डाळी, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या हे जास्त खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते व दम्याचा येणारा अटॅक कमी होतो. तसेच काही पदार्थ असे आहेत की ज्याने दम्याचा त्रास वाढू शकतो, उदाहरणार्थ आंबवलेले पदार्थ, लोणची, थंड पदार्थ किंवा डबाबंद पदार्थ, ह्याच्यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. पण काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जी असते की जे पदार्थ चांगले पण आहेत, जसं की एखाद्याला लिंबाची ॲलर्जी असेल तर लिंबू खाल्ल्यावर दम्याचा त्रास वाढतो. हे आपल्याला टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही, किंवा निरीक्षण नोंदवलं की हा पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला त्रास होतो, तर ते लक्षात ठेवून तो पदार्थ टाळणे हेच दम्याला आहाराद्वारे अशा प्रकारे नियंत्रण ठेवता येतं. दुसरं आहे मेडिटेशन. मेडिटेशनमुळे मनावर असलेला ताण कमी होतो, किंवा एखाद्या गोष्टींमुळे मनावर जास्त ताण आला, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, ती कमी होते, झोप शांत लागते, प्रतिकारशक्ती वाढते आणि येणारे दम्याचे अटॅक कमी येतात. तिसरा मुद्दा आहे की व्यायाम. तर व्यायामामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. पण प्रत्येकच दम्याच्या पेशंटला व्यायामाचा फायदा होईल असं नाही. काही पेशंट असतात की ज्यांना दम्याचा जास्त त्रास आहे, त्यांना व्यायाम केल्यावर किंवा चालल्यावर, कुठलेही व्यायाम केल्यावर जास्त दम लागणे, धाप लागणे किंवा छातीत गरगर करणे असा त्रास होतो. तर तो व्यायाम करताना त्या पेशंटने डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्यायाम करावा. व्यायाम करताना काही काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे, की व्यायाम करताना वॉर्मअप करणं गरजेचं आहे, थोडासा वॉर्मअप, एकदम जास्त व्यायाम न करता स्टेप बाय स्टेप व्यायाम वाढवणं गरजेचं आहे. दुसरं, जर थंड हवेत व्यायाम करत असाल तर मास्क वापरणं किंवा गरम कपडे वापरणं. थंडीच्या दिवसात व्यायाम करताना मास्क वापरणं किंवा गरम कपडे वापरावे लागतात, किंवा जास्त प्रदूषित हवा असेल तर अशा ठिकाणी व्यायाम करणं टाळावं. व्यायाम करताना हळूहळू व्यायाम वाढवा, एकदम जास्त व्यायाम करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. यामध्ये व्यायामामध्ये काही प्रकार येतात की चालणं, एरोबिक, योगासनं. तर हे सगळे प्रकारचे व्यायाम हे दम्याच्या पेशंटला फायदेशीर असतात, पण ते स्टेप बाय स्टेप वाढवून हळूहळू करावे गरजेचे असतात. योगासनानं काय होतं की स्नायू शिथिल पडतात आणि मन ताजेतवानं राहतं, त्यामुळे बऱ्याच प्रकारची योगासनं केल्यानं दम्याच्या पेशंटला फायदा होऊ शकतो. त्यातले त्यात कुठली योगासनं आहेत की ज्यानं दम्याच्या पेशंटला फायदा होतो, तर शवासन, पवनमुक्तासन, नंतर कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका हे प्राणायाम आणि योगासनं केल्यानं दम्याच्या पेशंटला फायदा होतो. आता आपण दम्याच्या उपचार पद्धतीविषयी बोलूया. दमा हा अनुवंशिक आजार असल्यामुळे इतर पॅथीमध्ये याच्या उपचारावर खूप प्रमाणात मर्यादा आहेत. बरीच औषधं वारंवार घ्यावी लागतात किंवा आयुष्यभर घ्यावी लागतात. होमिओपॅथीमध्ये व्यक्ती केंद्रित उपचार पद्धती असल्यामुळे दम्याच्या पेशंटला यातून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते. होमिओपॅथी ही पेशंटच्या किंवा रुग्णाच्या प्रतिकार शक्तीला बळ देते. त्यामुळं जी हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन असते की ज्या गोष्टींमुळे बाहेरच्या ज्या संवेदना आहेत, पुन्हा उदाहरणार्थ ॲलर्जी, ज्याच्यामुळे आपल्या ब्रॉन्क्युल्स म्हणजे फुफ्फुसाच्या नाळ्या असतात ते हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन देतात आणि दमा वाढतो किंवा दम लागतो. हे हळूहळू प्रतिकारशक्ती वाढून हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन कमी केली जाते आणि पेशंटचा दमा हळूहळू कमी होतो किंवा पेशंटला त्रास कमी होतो. जेणेकरून औषधं बंद झाली तरी पेशंटची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे पेशंटला वारंवार त्रास होत नाही आणि पेशंट बरा होण्याकडे कल जातो. गेल्या काही वर्षापासून सुयोग होमिओपॅथिक क्लिनिक फलटण
च्या माध्यमातून अनेक दमाच्या रुग्णांना होमिओपॅथीच्या माध्यमातून दमामुक्त करण्यास मी यशस्वी झालो आहे. तरी आपण पण या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. होमिओपॅथी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा.